तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे। आता आपण सांगितलंच आता की पकडलेत म्हणून दोन सगळेच पकडण्यात येतील। आता मात्र एक काम सरकारकडून होणं मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे। या सगळ्या आरोपींची नार्को टेस्ट करणं गरजेची आणि ती सरकारने करायलाच पाहिजे। खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्को टेस्ट व्हायला पाहिजे। कारण याच्यात सरकारनं कसलीही हैगई करता कामा नये, कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे। कारण यांना जर पुण्यातच अटक होती, पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातंय, तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे। त्यामुळे यांची नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। यांना कोण सांभाळतंय, यांना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं ते सुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे। कारण एका बांधवाचं, देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे कोण आहेत नेमके, की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटतात, आरोपीला सांभाळावं वाटतं, त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं। आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा, कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घृणपणे खून केलाय, क्रूर पद्धतीनं हत्या केली, त्यांना तुम्ही सांभाळताय। त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे। कारण हे सगळीची सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात 100% सरकारचे कोण कोण मंत्री येतं, आमदार आहेत हे मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे। सगळे आरोपी बीडमधूनच सापडत आहे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे। एवढं दमदार आता त्या ठिकाणी असतात, सीआयडीच्या हाती कोणी पुण्यातून सापडतं। परत एसआयटी नेमण्यात आली आहे नवीन, एसआयटी मार्फत ही चौकशी। सीआयडीला कोणी सापडत नाही, हे डावच 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत। कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत, काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत हे, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा। आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री, काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवतात, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांनी अटक हो आणि पुण्यातच हो। म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं। हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवतायत। 100% हे खरं आहे। नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? कारण आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर